रामकृष्ण हरी मंडळी, रामकृष्ण हरी. तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत पावन, पुण्यदायी आणि मोक्षप्रद एकादशीबद्दल जाणून घेणार आहोत. ती म्हणजे कामदा एकादशी. ही एकादशी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षात येते. वसंत ऋतूच्या या सुंदर काळात निसर्ग नव्याने बहरतो आणि त्याचप्रमाणे या एकादशीच्या व्रताने आपले मन, आत्मा आणि जीवन नव्याने बहरून येते. आपण आज जाणून घेणार आहोत कामदा एकादशी म्हणजे काय, तिचे महत्त्व काय, या एकादशीची पौराणिक कथा काय आहे, व्रत कसे करावे आणि या व्रताचे फळ काय आहे. तर मित्रांनो, एकाग्र चित्ताने ऐका आणि या पवित्र कथेचा लाभ घ्या. पण मित्रांनो, कथा सुरू करण्याआधी एक छोटीशी विनंती. मित्रांनो, मी खूप मेहनत करून हा व्हिडिओ बनवत आहे. माझी तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे, कृपया माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या पाठिंब्यामुळेच माझ्या मेहनतीला खरी किंमत मिळते. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. कॉमेंटमध्ये रामकृष्ण हरी नक्की लिहा. मित्रांनो, एकादशी हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र दिवस आहे. महिन्यातून 2 वेळा येणारी ही एकादशी शुक्ल पक्षातील आणि कृष्ण पक्षातील भगवान विष्णूंची विशेष कृपा घेऊन येते. परंतु कामदा एकादशीला एक विशेष स्थान आहे, कारण या एकादशीचे व्रत केल्याने माणसाच्या सर्व कामना पूर्ण होतात असे शास्त्र सांगते. कामदा या शब्दाचाच अर्थ आहे इच्छित गोष्टी देणारी. ज्याप्रमाणे कल्पवृक्ष इच्छित गोष्टी देतो, त्याप्रमाणे ही एकादशी भक्ताच्या मनातील सर्व पवित्र इच्छा पूर्ण करते. या एकादशीची कथा महाभारतात आढळते. महाभारताच्या युद्धानंतर एके दिवशी धर्मराज युधिष्ठिर भगवान श्रीकृष्णाजवळ बसले होते. त्यांच्या मनात एक प्रश्न आला. ते म्हणाले, हे जगतपते, हे केशवा, हे जनार्दना, आपण मला सांगाल का की चैत्र शुक्ल एकादशी कोणती आहे, तिचे नाव काय आहे, तिचे व्रत कसे करावे आणि या व्रताचे काय फळ मिळते? कृपया मला सांगा. भगवान श्रीकृष्ण हसत म्हणाले, हे राजन युधिष्ठिरा, चैत्र शुक्ल एकादशीचे नाव आहे कामदा एकादशी. ही एकादशी अत्यंत पुण्यकारी आहे. या एकादशीचे व्रत केल्याने मनुष्याचे सर्व पाप नष्ट होतात, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्याला मोक्षाची प्राप्ती होते. आता मी तुला या एकादशीची पौराणिक कथा सांगतो, ती एकाग्र चित्ताने ऐक. असे म्हणत भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला ही अद्भुत कथा सांगण्यास सुरुवात केली. या कथेत राजा पुंडरीक, नागलोक, ललिता आणि ललित यांची हृदयस्पर्शी गोष्ट आहे. ही कथा केवळ एक कथा नाही, ती एक सत्य घटना आहे, जी सांगते की भगवान विष्णूंवरील श्रद्धा आणि एकादशीच्या व्रताचे किती असामान्य सामर्थ्य आहे. अतिप्राचीन काळाची गोष्ट आहे. नागलोकामध्ये एक अत्यंत समृद्ध आणि वैभवशाली राज्य होते. या नागलोकावर राजा पुंडरीक राज्य करत असत. राजा पुंडरीक धर्मशील, न्यायप्रिय आणि प्रजेच्या कल्याणासाठी सदा तत्पर होते. त्यांच्या राज्यात सुखसमृद्धी होती, प्रजा आनंदी होती आणि चारी बाजूंनी शांतता नांदत होती. नागलोकात देवांचे गायनवादन सदा चालू असे. गंधर्व, अप्सरा, किन्नर आणि यक्ष यांचे संगीत त्या लोकात नेहमी गुंजत असे. या नागलोकात एक गंधर्व होता. त्याचे नाव होते ललित. ललित हा अत्यंत सुंदर, कलाकुशल आणि संगीतप्रेमी होता. त्याचा आवाज इतका मधुर होता की स्वर्गातील देवही त्याचे गाणे ऐकण्यासाठी आतुर असत. ललिताची पत्नी होती ललिता. ललिता ही एक अप्सरेसारखी सुंदर, पतिव्रता आणि धर्मशील स्त्री होती. ललित आणि ललिता यांचे दाम्पत्य अत्यंत प्रेमळ आणि समरस होते. दोघे एकमेकांवर प्रेमाने जगत होते. ललिताची ललितावरील श्रद्धा आणि प्रेम अतुलनीय होते. त्या नागलोकाचे वातावरण स्वर्गासारखेच दिव्य होते. तेथे सुवर्णाचे महाल होते, रत्नजडित मार्ग होते, सदा फुललेल्या बागा होत्या आणि अमृतासारखे पाण्याचे तलाव होते. राजा पुंडरीकाच्या दरबारात दररोज संगीत, नृत्य आणि कला यांचे कार्यक्रम होत असत. त्यात ललित गंधर्व आघाडीची भूमिका बजावत असे. एके दिवशी राजा पुंडरीकाच्या दरबारात एक भव्य सांगीतिक कार्यक्रम होता. दरबारात सर्व मान्यवर उपस्थित होते. ललित गंधर्वाने गाणी सुरू केले. त्याचा स्वर नागलोकात गुंजला. परंतु त्या दिवशी एक घटना घडली जी ललिताच्या आयुष्यात एक मोठे संकट घेऊन आली.
ललित जेव्हा गाणे म्हणत होता त्यावेळी त्याचे मन एकाग्र नव्हते. कारण काय होते? त्याला त्याच्या पत्नी ललिताची खूप आठवण येत होती. त्याचे मन वारंवार ललितेकडे धाव घेत होते. गायनात लक्ष नसल्यामुळे त्याचे सूर बिघडले, लय चुकली आणि गाण्यात खंड पडला. राजा पुंडरीकाने हे पाहिले ते अत्यंत रागावले. राजाला वाटले की ललितने मुद्दाम असे केले आहे, म्हणजे त्याने दरबाराचा अपमान केला आहे. राजाने रागाच्या भरात ललिताला शाप दिला. अरे दुष्टा, तू माझ्या दरबारात गाताना माझा अपमान केलास. तू आपले कर्तव्य विसरलास. तुझ्या या अपराधाबद्दल मी तुला शाप देतो. तू राक्षस होशील. राजाच्या शापाने त्याच क्षणी ललित गंधर्वाचे राक्षसात रूपांतर झाले. त्याचे सुंदर गंधर्वाचे रूप नाहीसे झाले आणि त्या जागी एक भयंकर विकृत आणि भयानक राक्षसाचे रूप आले. त्याचे विशाल शरीर, जळजळीत डोळे, भयंकर दात आणि विकृत चेहरा पाहून नागलोकातील सर्व प्राणी भयभीत झाले. ललित स्वतःही या अचानक झालेल्या बदलाने हादरून गेला. पण या सर्वात सर्वाधिक कोण दुःखी झाले? ती होती त्याची पत्नी ललिता. आपल्या पतीवर असा भयंकर प्रसंग ओढावला हे पाहून ललिताला अतोनात दुःख झाले. तिचे काळीज फाटले. परंतु ती पतिव्रता स्त्री खचली नाही. ती ठामपणे म्हणाली, माझ्या पतीने चुकीचे केले असेल, परंतु मी त्याला एकट्याला सोडणार नाही. मी त्याच्यासाठी कोणतेही व्रत करेन, कोणतीही तपश्चर्या करेन, परंतु माझ्या पतीला या शापातून मुक्त करेन. राक्षस बनलेला ललित आता नागलोकात राहू शकत नव्हता. त्याला जंगलात जाणे भाग पडले. राक्षसाच्या रूपात त्याला अत्यंत कठोर जीवन जगावे लागत होते. उन्हाचा ताप, पावसाची झड, थंडीचा कडाका या सर्व गोष्टी त्याला भोगाव्या लागत होत्या. पण ललिताने त्याला एकट्याला सोडले नाही, ती त्याच्या सोबतच राहिली. पती राक्षस झाला असला तरी ललिताने त्याची सेवा सोडली नाही. ती त्याला अन्न मिळवून देत होती, त्याची काळजी घेत होती आणि त्याला धीर देत होती. हे, घाबरू नकोस, मी तुझ्यासाठी उपाय शोधेन, असे ती त्याला सांगत असे. ललिताची ही पतिनिष्ठा आणि अनन्य प्रेम खरोखरच अलौकिक होते. ललिता वेगवेगळ्या ऋषीमुनींकडे जाऊ लागली. ती त्यांना विनंती करत होती, माझ्या पतीला शापातून मुक्त करण्याचा मार्ग सांगा. कित्येक महिने ती विविध आश्रमांमध्ये जात राहिली. अनेक ऋषींनी तिला सांगितले की हे खूप कठीण आहे. राजाचा शाप फिरवणे सहजासहजी शक्य नाही. परंतु ललिताने हार मानली नाही. एके दिवशी ललिता विंध्य पर्वताजवळील एका घनदाट अरण्यातून जात होती. तिथे तिला एक महान ऋषी दिसले. त्यांचे नाव होते शृंगी ऋषी. ते एका वटवृक्षाखाली समाधी अवस्थेत बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर तेज होते. त्यांच्या चारी बाजूंना एक दिव्य प्रकाश पसरला होता. ललिताने त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवले आणि रडत रडत आपली व्यथा सांगितली. ललिताने सांगितले, हे महर्षे, माझ्या पतीवर राजा पुंडरीकाने शाप दिला आणि तो राक्षस झाला. कृपया मला सांगा की मी काय करू. मी माझ्या पतीला या शापातून कसे मुक्त करू. शृंगी ऋषींनी ललिताकडे करुणेने पाहिले. त्यांनी तिची श्रद्धा, प्रेम आणि पतिनिष्ठा पाहून मनात विचार केला. मग ते शांतपणे म्हणाले, हे देवी ललिते, तुझी श्रद्धा आणि प्रेम पाहून माझे मन द्रवले. मी तुला एक उपाय सांगतो. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षात जी एकादशी येते तिला कामदा एकादशी म्हणतात. ही एकादशी सर्व एकादशींमध्ये विशेष आहे. या एकादशीचे व्रत विधीपूर्वक केल्यास भगवान विष्णू अत्यंत प्रसन्न होतात. या व्रताचे पुण्य इतके महान आहे की मोठ्यात मोठे पाप आणि मोठ्यात मोठे शाप देखील नष्ट होतात. तू जर या कामदा एकादशीचे व्रत श्रद्धेने विधीपूर्वक केलेस आणि त्या व्रताचे पुण्य तुझ्या पतीला अर्पण केलेस तर तुझ्या पतीची राक्षसातून मुक्तता होईल. ललिताचे डोळे आनंदाश्रूंनी भरले. तिने शृंगी ऋषींच्या पायांवर मस्तक ठेवले आणि म्हणाली, हे महर्षे, आपण मला जगवलेत. आपल्या कृपेने मला मार्ग दिसला. मी नक्की हे व्रत करेन. शृंगी ऋषींनी तिला व्रताची संपूर्ण माहिती दिली. दशमीपासून कशी सुरुवात करावी, एकादशीच्या दिवशी कसे उपवास करावे, भगवान विष्णूंची कशी पूजा करावी, कोणते मंत्र म्हणावे, द्वादशीला पारणे कसे करावे, हे सर्व त्यांनी विस्ताराने सांगितले. ललिताने हे सर्व मन लावून ऐकले आणि लक्षात ठेवले. कामदा एकादशी जवळ आली. ललिताने दशमीपासूनच व्रताची तयारी सुरू केली. दशमीला तिने केवळ एकदाच जेवण केले, मांसाहार वर्ज्य केला, खोटे बोलणे टाळले आणि मन भगवान विष्णूंच्या चरणी समर्पित केले. एकादशीच्या पहाटे ब्राह्ममुहूर्तावर ललिता उठली. तिने नदीत स्नान केले.
थंडगार पाण्यात स्नान करताना तिच्या मनात एकच भावना होती, हे देवा, माझ्या पतीला मुक्त कर. स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करून ती पूजेला बसली. तिने भगवान विष्णूंची मूर्ती किंवा शालिग्राम शिळेपुढे सुंदर सजावट केली. फुले, तुळशी, धूप, दीप, नैवेद्य सर्व काही तिने भक्तिभावाने अर्पण केले. त्या दिवशी तिने संपूर्ण उपवास केला. एक थेंब पाणीही तिने तोंडात घातले नाही. सतत भगवान विष्णूंचे नामस्मरण, पूजा अर्चना आणि ध्यान यात तिचा दिवस गेला. रात्री तिने भगवान विष्णूंच्या नामाचे जागरण केले. ओम नमो भगवते वासुदेवाय, विष्णू सहस्त्रनाम, हरे कृष्ण हरे राम असे मंत्र ती सतत म्हणत राहिली. संपूर्ण रात्र तिने जागरणात घालवली. तिच्या मनात एकच विचार होता, माझ्या पतीची मुक्तता. द्वादशीच्या सकाळी तिने योग्य वेळी पारणे केले, ब्राह्मणांना भोजन दान केले, गरिबांना वस्त्रे दिली आणि यथाशक्ती दक्षिणा दिली. त्यानंतर तिने एक महत्त्वाचे कार्य केले. तिने व्रताचे सर्व पुण्य भगवान विष्णूंसमोर आपल्या पतीला अर्पण केले. ती म्हणाली, हे भगवंता, हे कमलनयना, हे जगतपालका, मी हे कामदा एकादशीचे व्रत केले. या व्रताचे जे काही पुण्य मला मिळाले आहे ते मी माझ्या पतीला, ललित गंधर्वाला अर्पण करते. हे देवा, माझ्या पतीला राक्षसत्वाच्या शापातून मुक्त कर. मला केवळ एकच मागणं आहे, माझा पती पुन्हा त्याच्या मूळ रूपात येऊ दे. ललिताच्या या अनन्य भक्तीने भगवान विष्णू अत्यंत प्रसन्न झाले. कामदा एकादशीचे व्रत विधीपूर्वक करून त्याचे पुण्य पतीला अर्पण करण्याच्या या निस्वार्थ प्रेमाने भगवंताचे हृदय द्रवले. त्याच क्षणी एक अद्भुत घटना घडली. आकाशातून फुलांचा वर्षाव होऊ लागला. दिव्य प्रकाश पसरला. देवदुंदुभींचा नाद झाला आणि जिथे राक्षस रूपात ललित होता तिथे हळूहळू बदल घडू लागला. त्याचे भयानक राक्षसाचे रूप गळून पडले. त्या जागी पुन्हा एक सुंदर, तेजस्वी, दिव्य गंधर्वाचे रूप प्रगट झाले. ललित पुन्हा आपल्या मूळ गंधर्व रूपात आला. त्याचे सुंदर वस्त्रे, दिव्य आभूषणे, मधुर स्वर सर्व काही पुन्हा प्राप्त झाले. शापाच्या साखळदंडातून तो मुक्त झाला होता. ललित आनंदाने थक्क झाला. त्याने ललिताकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. तो म्हणाला, ललिते, तू माझ्यासाठी हे केलेस? तू माझ्यासाठी इतकी कठोर तपश्चर्या केलेस? तू खरोखरच पतिव्रतेचा आदर्श आहेस. ललिताही आनंदाने रडू लागली. ती म्हणाली, हे देवा, भगवान विष्णूंची कृपा झाली. शृंगी ऋषींचे आशीर्वाद फळाला आले. माझे व्रत सफल झाले. दोघांनी मिळून भगवान विष्णूंना साष्टांग नमस्कार केला. त्यांनी मनोभावे आभार मानले. त्यानंतर दोघे आनंदाने नागलोकात परत आले. ललित गंधर्वाने पुन्हा आपले स्थान प्राप्त केले आणि त्याचे जीवन पूर्वीसारखे सुखी झाले. भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिराला पुढे सांगतात, हे राजन, बघ, ललिता या सामान्य स्त्रीने कामदा एकादशीचे व्रत केले आणि तिचा पती राक्षसत्वापासून मुक्त झाला. या एकादशीचे सामर्थ्य किती महान आहे हे यावरून स्पष्ट होते. कामदा एकादशीचे व्रत केल्याने ब्रह्महत्येसारखे महापाप देखील नष्ट होते. या व्रताचे पुण्य अश्वमेध यज्ञाच्या पुण्याइतके आहे. जो माणूस श्रद्धेने आणि विधीपूर्वक हे व्रत करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. त्याच्या घरात सुखसमृद्धी येते. त्याच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात आणि अंतकाळी त्याला मोक्षाची प्राप्ती होते. जो माणूस या एकादशीच्या दिवशी उपवास करतो, भगवान विष्णूंची पूजा करतो आणि त्यांचे नामस्मरण करतो, त्याला 100 जन्मांचे पाप एकाच दिवसात नष्ट होते. जो माणूस हे व्रत स्वतः करतो आणि दुसऱ्यांना करायला प्रेरित करतो, त्याला दुप्पट पुण्य मिळते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे युधिष्ठिरा, या एकादशीच्या कथेचे श्रवण केल्याने देखील माणसाला अश्वमेध यज्ञाइतके पुण्य मिळते. जो माणूस हे व्रत करतो त्याला या जन्मात सर्व सुखे मिळतात आणि मृत्यूनंतर विष्णू लोकात स्थान प्राप्त होते. व्रताची तयारी दशमीपासूनच सुरू होते. दशमीला म्हणजे एकादशीच्या आदल्या दिवशी व्रत करणाऱ्याने एकाच वेळेस जेवण करावे. मांसाहार, मद्य, कांदा, लसूण या गोष्टी वर्ज्य कराव्यात. खोटे बोलणे, भांडणतंटा, परनिंदा, परद्रव्यहरण या गोष्टींपासून दूर राहावे. मन शांत ठेवावे आणि भगवान विष्णूंचे नामस्मरण करावे. कामदा एकादशी चैत्र महिन्यात येते. हा महिना हिंदू नववर्षाचा पहिला महिना आहे. या महिन्यात चैत्र नवरात्रही येते. त्यामुळे या महिन्याचे विशेष धार्मिक महत्त्व आहे. चैत्र महिना वसंत ऋतूचा असतो. या काळात निसर्ग नव्याने जागा होतो. झाडांना नवीन पाने येतात,
फुले उमलतात, पक्षी गात असतात. हा नवचैतन्याचा काळ आहे. या काळात केलेले व्रत, उपासना आणि दान यांचे फळ अधिक लवकर मिळते असे शास्त्र सांगते. म्हणूनच कामदा एकादशी या वर्षाची पहिली एकादशी आहे आणि ती सर्वात महत्त्वाची आहे. या एकादशीपासून व्रत सुरू केल्यास संपूर्ण वर्ष शुभ, समृद्ध आणि सुखी जाते असे मानले जाते. मित्रांनो, आज आपण कामदा एकादशीची संपूर्ण कथा, महात्म्य आणि व्रतविधी जाणून घेतला. या कथेतून आपल्याला काही महत्त्वाचे संदेश मिळतात. पहिला संदेश आहे प्रेम आणि निष्ठेचे सामर्थ्य. ललिताने आपल्या पतीवरील प्रेमामुळे कठोर व्रत केले आणि भगवान विष्णूंची कृपा प्राप्त केली. आपल्या जीवनातही आपल्या कुटुंबावर, प्रियजनांवर असेच निस्वार्थ प्रेम असायला हवे. दुसरा संदेश आहे भगवंतावरील श्रद्धा. कितीही मोठे संकट आले तरी भगवंतावर श्रद्धा ठेवणे सोडू नये. ललिताने संकटात देखील श्रद्धा ठेवली आणि तिला यश मिळाले. आपल्या जीवनातही असे संकटकाळ येतात. त्यावेळी आपण भगवंताचा हात सोडू नये. तिसरा संदेश आहे व्रत आणि उपासनेचे महत्त्व. एकादशीचे व्रत केल्याने केवळ धार्मिक लाभच नाही तर शारीरिक आणि मानसिक लाभही मिळतात. नियमित व्रत केल्याने आपली इच्छाशक्ती मजबूत होते, आत्मसंयम वाढतो आणि जीवन अधिक अर्थपूर्ण होते. चौथा संदेश आहे दान आणि सेवेचे महत्त्व. व्रतानंतर केलेले दान या व्रताला परिपूर्ण करते. गरिबांना मदत करणे, गरजूंची सेवा करणे हीच खरी भगवंताची सेवा आहे. दरिद्र नारायण हीच भावना भगवान विष्णूंची उपासना आहे. मित्रांनो, कामदा एकादशीची ही पवित्र कथा ऐकल्याने आपल्याला भगवान विष्णूंच्या अनंत कृपेची आणि भक्तीच्या सामर्थ्याची जाणीव झाली असेल. ललिता आणि ललिताची कथा आपल्याला सांगते की भगवंताच्या भक्तीत किती अमर्याद शक्ती आहे. येत्या चैत्र शुक्ल एकादशीला, कामदा एकादशीला आपण हे व्रत करण्याचा संकल्प करा. विधीपूर्वक उपवास करा, भगवान विष्णूंची पूजा करा, त्यांचे नामस्मरण करा आणि गरिबांना यथाशक्ती दान करा. भगवंत निश्चितच आपल्यावर कृपा करतील. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, या कथेचे फक्त ऐकणे देखील पुण्यकारी आहे. आज आपण ही कथा ऐकली त्याचेच पुण्य आपल्याला प्राप्त होईल. ही कथा आपल्या परिवाराला, मित्रमंडळींना सांगा. त्यांनाही या कामदा एकादशीच्या व्रताचा लाभ मिळू द्या. भगवान विष्णू आपल्या सर्वांवर कृपा करोत. आपल्या घरात सुख शांती नांदो. आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत. हीच आमची भगवंताजवळ प्रार्थना आहे.